लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेमधून गणेश उत्सवाची सुरुवात झाली आणि अजूनपर्यंत तो सण आपण मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करतो. नमस्कार मंडळी, मी निखिल मिरगल. माझ्या आणखीन एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज मी गेलो होतो उत्सवी या इको फ्रेंडली वर्कशॉपला आणि या वर्कशॉपमध्ये असलेले इको फ्रेंडली मकर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हिंदूंचा सर्वात मोठा सण काही दिवसांवरती येऊन ठोकलाय आणि मुंबईमधील लालबाग परळ चा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे आणि आज आपण गेलो होतो लालबाग गणेश गल्ली येथे. मित्रांनो, उत्सवी या वर्कशॉपला तुम्ही कसे जाल हे तुम्हाला सांगतो आणि तो वर्कशॉप कुठे आहे ते तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला उत्सवी या वर्कशॉप मध्ये जायचं असेल तर तुम्हाला नियर बाय स्टेशन आहे करी रोड. करी रोडला तुम्ही पोहोचलात की गणेश गल्लीला जायचं. गणेश गल्लीला प्रभा कुटीर गणेश गल्ली मुंबई येथे त्यांचा वर्कशॉप आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलाय त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्या वर्कशॉपला जाऊ शकता आणि तिथे एकदा नक्की जा आणि तिथे असणारी वर्षानुवर्ष टिकणारी इको फ्रेंडली मकर तुम्ही एकदा नक्की पहा. बघा, पहिला मकर आपण बघतोय सिद्धिविनायक मकर. इथे साईज वगैरे दिले आणि या मकरची किंमत आहे 990 रुपये. बघा, इथे ना तुम्ही ना 1 फुटाचा गणपती आरामामध्ये राहील या मकरमध्ये. या बघा, फ्लोरासन आहे 290 रुपये. हे बघा, इथे देखील आहे 24 कॅरेट मकरचं नाव दिलं आहे आणि पूर्ण माहिती वगैरे आहे आणि 290ला आहे हा मकर. बघा, आता तुम्हाला जो मकर दाखवतो त्या मकरचं नाव आहे 3D गणेश महल आणि या मकरची किंमत आहे 4450 रुपये. बघा अशा प्रकारे मकर बनवलं आहे. गणपती बाप्पा मोरया. बघा मित्रांनो, वनराई मकरमध्ये कशा प्रकारे गणपती दिसतो मकर तुम्हाला दाखवतो. हा आहे वनराईमधील मकर. हा आहे ना, याच्यामध्ये 1 ते 1.5 फुटाचा गणपती खूप छान दिसतो. आता इथे ना इको फ्रेंडली गणपती पण ठेवला आहे आणि हे मकर देखील इको फ्रेंडली आहे. पुट्ट्यापासून बनवलेलं मकर आहे आणि याची किंमत आहे ना 4700 रुपये आहे. बघा कशा प्रकारे सजवलं आहे, सजावट वगैरे बघा कशा प्रकारे केले. बघा मित्रांनो, उत्सवीमध्ये असलेली वनराई ही प्रतिकृती आहे ना, सगळ्या म्हणजे जेवढी मंडळी इथे मकर घेण्यासाठी येत आहेत त्यांचं एक आकर्षणाचा मकर म्हणून ठरत आहे. बघा, हे मकर आहे ना 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीसाठी अवेलेबल आहे इथे आणि याची किंमत आहे ना मला इथे 3900 रुपये आणि याच्यावरती आहे ना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली कशा प्रकारे मकर वगैरे जोडायचं आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. बघा, इथे जेवढे पण उत्सवीचे मकर आहेत तिथे आहे ना त्यांनी मकरची साईज वगैरे आणि मकर कशा प्रकारे जोडायचं ना हे देखील सांगितलं. तुम्हाला दाखवतो. बघा, इथे सिद्धिविनायक मकर 2 जाळी सेट असा मकर आहे. मकरचं नाव आणि मकरची पूर्ण माहिती आहे ना याच्यावरती दिली बघा आणि कशा प्रकारे जोडायचे ते देखील सांगितलं आहे. बघा, इथे दुसरा मकर आहे. हा आहे 2900 मध्ये कॉपर टेबल म्हणून या मकरचं नाव आणि इथे आहे ना जेवढे पण मकर आहेत ना त्याचं म्हणजे कशा प्रकारे याची जोडणी वगैरे आणि किती साईजमध्ये हा मकर आहे त्याची पाटी देखील आहे बघा इथे ठेवले. हा बघा, इथे फ्लोरासन आहे म्हणजे सिंहासन आहे 38 आणि याची किंमत आहे 1490 रुपये.
हा बघा अजून एक इथे एक मकर आहे. बघा, गणपती बाप्पा मोरया. बघा इथे सिंहासन टाईप आपल्याला मकर बघायला मिळतो. आणि हा मकर आहे ना, कमीत कमी तुम्ही बघा 2.5 फुटापर्यंत गणपती याच्यामध्ये खूप छान आणि सुंदर दिसेल. बघा इथे आपल्या गड किल्ल्यांची प्रतिकृती देखील आपल्याला पाहायला मिळाली. बघा गड किल्ले 3 दरवाजे 4 बुरुज 4 कट्टे. बघा अशा प्रकारे या नेमप्लेटवरती यांना सगळी माहिती दिली आहे. आणि याची किंमत बघा 3,450 आणि 3,750. इकडचा आहे तो 3,750 रुपये. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. बघा अशा प्रकारे जोडायचे वगैरे. बघा अशा प्रकारे गड किल्ल्याचा एक प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. हा बघा हा एक अजून एक आपण बघतो इथे. बघा इथे गड किल्ले 5, 3 दरवाजा 2 तटबंदी 6 बुरुज आणि 5 कड्डे. अशा प्रकारे ना पूर्ण या नेमप्लेटवरती माहिती आहे. आणि याची किंमत बघा 4,450 रुपये. बघा अजून एक इथे मकर आहे फ्लोरासन म्हणून. आणि याची किंमत आहे 750 रुपये. हा पण आहे ना 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीसाठी एकदम छान दिसेल. हा बघा इथे देखील आहे सूर्य मखर म्हणून याचं नाव आहे. 1,250 रुपये आहे. बघा मित्रांनो अजून एक इथे मकर पाहायला मिळाला, नवरंगी मखर. अशा प्रकारे लायटिंग वगैरे केली बघा. आणि हे मकर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. या मकरची किंमत आहे 1,500 रुपये. या मकरमध्ये देखील आहे ना 1 ते 1.5 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती एकदम छान दिसेल. अशा प्रकारे झालर वगैरे बघा. आता मित्रांनो ज्यांचे म्हणजे मंडळाचे वगैरे एक 4 ते 5 फुटाचे गणपती आहेत, त्यासाठी आपण एक एक करून आहे ना इथे मखर बघूया. बघा कशा प्रकारे आणि पूर्ण एक कागदावरती काम केलं. आणि इको फ्रेंडली मकर म्हणून या उत्सवीची ओळख आहे. बघा इथे अजून एक आहे. ह्या मखरमध्ये आहे ना 3 साधारण 3 फुटापर्यंत गणपती एकदम छान दिसेल. मला सर्व मखर आहे ना एक कागदामध्ये बनवले. आणि कशा प्रकारे याचं बारीक काम आहे बघा. बघा मित्रांनो मंडळाचे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि मंडळाचे मखर देखील इथे अवेलेबल आहेत. आता तुम्ही बघताय ना हे मोठ्या गणपतीसाठी मखर आहेत. बघा या साईडला देखील आहे. या उत्सवी इको फ्रेंडली शॉपमधील आणखीन एक आकर्षणाची मखर म्हणजे झुला मकर. हा मकर देखील आहे ना 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीसाठी बनवला आहे. आणि मकर कशा प्रकारे आहे बघा. आणि या मकरवरती आहे ना पूर्ण माहिती दिली. आणि या मकरची किंमत आहे 5,900 रुपये. संपूर्ण इन्फॉर्मेशन असते कशा प्रकारे मकर जोडला जातो आणि कशा प्रकारे डिसमेंटल केला जातो हे देखील सांगितलं. आणि ह्या मकरबद्दल सांगायचं झालं तर हे मकर आहे ना 14 ते 15 वर्ष जास्तीत जास्त जेवढा तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवाल तेवढा हा टिकतो मकर. आणि कशा प्रकारे हा मकर बनवला बघा. आणि किती बारीक काम केलं आहे बघा. उत्सवी मकरमधील म्हणजे उत्सवी इको फ्रेंडली
मित्रांनो, उत्सवी इको फ्रेंडली मकरचे एक आकर्षण आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे गडकिल्ल्यांची प्रतिकृती. बघा, या मकरमध्ये आहे ना, कमीत कमी एक 10 फुटापर्यंतची मूर्ती राहू शकते. आणि बघा, याचे काम किती बारकाईने केले बघा. याची सुरुवात ना, पूर्वी आम्ही थर्मोकोलचे मकर बनवायचो. अगदी 25 ते 30 वर्ष मकर बनवायचं. पण व्हायचं काय, शेतावर आमची फॅक्टरी होती. तर जिथे हा थर्मोकोलचा कचरा पडायचा तिथे गवतसुद्धा उगत नव्हतं. तर ते खटकत होतं मनामध्ये की हे हानिकारक आहे आपल्या जमिनीला, पर्यावरणाला. तर विचार चालला होता की काहीतरी दुसरं द्यायला पाहिजे गणेश भक्तांसाठी. तर आम्ही खूप सर्च केलं. अगदी बारदाणे, चिमाट्या सगळं साहित्य वापरलं. म्हणजे तेवढं इझी नव्हतं की लोकांना हाताळणं, प्रवासामध्ये नेणं, उभं करणं इझी. मग खूप प्रयत्नानंतर अगदी 3 वर्ष आम्ही याच्यावर रिसर्च केला आणि मग पेपरपासून मॉडेल बनवलं. तर ते अगदी सुंदर झालं. पहिलेच महाराष्ट्र टाइम्सने त्याला फ्रंट पेजला दिलं आणि तेव्हा आम्हाला चांगलं प्रोत्साहन पण भेटलं त्याचं. पण थर्माकोलचा पगडा हा इको फ्रेंडलीवर आणणं तेवढं सोपं नव्हतं, कारण त्याची रंगसंगती थोडी मनमोहक होती. तर 3-4 वर्ष झाला आम्हाला त्रास. मग आम्ही कार्यशाळा घेतल्या. शाळांनी जायचं, मुलांना ते मॉडेल दाखवायचं, त्यांच्याकडून हस्तकले स्वरूपात करून घ्यायचं. म्हणजे अगदी याच्यामागे खूप आम्ही परिश्रम घेतले. आणि हे इको फ्रेंडली मकर एक एक मॉडेल करत आज जवळजवळ आमच्याकडे 150 ते 200 मॉडेल आहेत इको फ्रेंडली मकरचे. आणि चांगला प्रतिसाद आहे. 3-4 वर्ष झाला त्रास, पण आता लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं की त्यांना कळायला लागेल की पर्यावरणाला आपण सहकार्य केलं पाहिजे. हे कार्य नुसतं गव्हर्नमेंट किंवा यांचं नाही, कार्यकर्त्यांचं. ते आपण छोट्या मोठ्याने सगळ्यांनी हातभार लावला तर ते मोठ्या प्रमाणात त्याचा वटवृक्ष झालेला आहे आता आणि होतं. लोकांनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता चांगली मागणी आहे. आणि मुलं तिथे आले की सांगतात की पालकांना की आपण इको फ्रेंडली मकर वापरूया, कारण त्यांच्याही डोक्यामध्ये आता ते बसलेलं आहे चांगल्या प्रकारे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्सव येते त्यांच्या वर्कशॉपमध्ये असणारी मखर दाखवली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.